सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। महायुतीचा अद्यापही 5 जागांचा तिढा मात्र कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी उरलाय। मात्र अद्यापही 5 जागांवर महायुतीकडून उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले नाहीत। महायुतीकडून ठाणे दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, नाशिक आणि पालघर या जागांवर अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत। भाजपसोबतच्या चर्चेमुळे मुख्यमंत्री शिंदे स्वतःच्या ठाण्याचाही उमेदवार हा घोषित करू शकले नाहीत। त्यामुळे उलटसुलट चर्चा सध्या सुरू झाली। मुख्यमंत्री या 5 जागा आपल्या पक्षाकडे राखण्यात यश मिळवतात का, यातील जागा गमावतात अशी चर्चा सध्या सुरू आहे। कारण हे 5ही मतदारसंघ ज्या ठिकाणी शिवसेना देखील आग्रही आहे, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे, विद्यमान खासदार असलेले नाशिक जागा ज्या ठिकाणी हेमंत गोडसे आग्रहीत, अशा बऱ्याच एकंदरीत 5 जागांचा तिढा अद्याप कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवसाचा अवधी शिल्लक आहे। काही ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान प्रक्रिया देखील झाली। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान काही दिवसावर आलेलं असताना सुद्धा या 5 जागांचा तिढा नेमका केव्हा सुटतो, या 5 जागांपैकी कुठल्या पक्षाला नेमकी कुठली जागा दिली जाते, त्या ठिकाणचे नेमके उमेदवार कोण असतात, त्यानंतर त्या मतदारसंघातलं राजकीय समीकरण काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।